तुम्हाला दर्शन करवते मंदिराचं। मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की आम्ही कशा प्रकारे भुवनेश्वरला पोहोचलो। तिथून आम्ही जगन्नाथपुरीला जाण्यासाठी निघालो। ते जवळपास अंतर 62 ते 63 किलोमीटर आहे आणि आम्ही बाय रोड निघालो होतो। तिथे गेल्यावर हॉटेलमध्ये चेक इन केलं। आई बाबा पहिलेच पोहोचले होते कारण की ते रेल्वेने आले होते। त्यानंतर बॅग वगैरे ठेवली, सगळी तयारी वगैरे केली। हॅलो, नमस्कार आणि वेलकम बॅक टू माय चॅनल। जसं की तुम्ही बघू शकता मी तयार झाली आहे कारण की आज आहे आमचा जगन्नाथपुरीमधला पहिला दिवस आणि आम्ही आता चाललोय जगन्नाथपुरीचं जे मंदिर आहे तिकडे दर्शन घ्यायला। तर मी तुम्हाला पण घेऊन चालते। तिकडे जाण्यासाठी आम्ही आता ऑटो करतोय आणि इथे सगळेजण तयार होऊन थांबलेत आणि ऑटो पण आलाय, पण काहीतरी निगोशिएशन चालू आहे कारण की आम्ही 7 जण आहे आणि एका ऑटोमध्ये 7 जण नाही बसत, त्याच्यामुळे मला वाटतं बोलणं चालू आहे काहीतरी, बघू काय होतं। हे सगळे लोक एका रिक्षामध्ये चाललेत, काय करा। हे सगळे पुढे निघून गेल्यावर मी, बाबा आणि पार्थ आम्ही तिघेच राहिलो होतो। आम्ही पण एक छोटीशी रिक्षा केली आणि मंदिराकडे जायला निघालो। आमच्या रिक्षावाल्याने इतक्या गल्ल्यागल्ल्यांमधून वाट काढली ना आणि त्यांनी म्हटलं की हाच रस्ता आहे मंदिराकडे जाण्याचा आणि आम्ही रोज हाच वापरतो। वाटेतच आम्हाला चांगला पाऊस लागला, आम्ही थोडेफार भिजलो आणि मंदिरात पोहोचल्यावर एकदम प्रसन्न वाटलं हे सगळं बघून। जसं की तुम्ही सगळे बघू शकता मी सध्या जगन्नाथ टेम्पलच्या बाहेर आहे आणि इथे मागे जगन्नाथ मंदिर आहे आणि मोबाईल वगैरे घेऊन जायला अलाउड नाही आहे। मोबाईल आणि चप्पल बाहेरच सबमिट करावे लागतात, त्याच्यामुळे मग मी तुम्हाला दर्शन करवते मंदिराचं। हे मंदिर आहे आणि इथे जो वरती दिसतो हा झेंडा आहे जो संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी बदलला जातो आणि आता मला पटकन मोबाईल सबमिट करायचा आहे आणि त्याच्यानंतर मंदिराचं दर्शन घ्यायचं आहे। जगन्नाथ मंदिराला एकूण 4 दरवाजे आहेत। त्यातला मेन दरवाजा म्हणजे सिंहद्वार जो आहे पूर्व दिशेला, त्यानंतरचे द्वार म्हणजे व्याघ्रद्वार, हस्तिद्वार आणि अश्वद्वार। असं म्हटलं जातं की सिंह, वाघ, हत्ती आणि घोडे मिळून या 4ही दरवाजांचं रक्षण करतात। आम्ही मंदिरामध्ये दक्षिणद्वाराने एंट्री केली होती आणि प्रत्येक ठिकाणी एंट्रीवर तुम्हाला हे फ्री शूज आणि मोबाईल स्टँड भेटून जातील। तिथे तुम्ही आपले मोबाईल आणि शूज काढून ठेवू शकता कारण की आत घेऊन जायला अजिबात अलाउड नाही आहे। लेदरचं पण काहीच घेऊन जायला अलाउड नाही आहे। त्यानंतर आम्ही रांगेमध्ये लागलो आणि रांगेमध्ये लागल्यावर पण आम्हाला जवळपास अर्धा ते पाऊण तास पाऊस लागला, म्हणून आम्ही एका ठिकाणी आडोशाला थांबलो होतो। त्याच्यानंतर चांगल्या प्रकारे दर्शन घेतलं आणि तिथून बाहेर पडलो आणि जाता जाता हे जगन्नाथाचे 3 रथ बघितले, हे मी तुम्हाला पुढे दाखवेलच। त्यानंतर आम्ही थोडा वेळ रेस्ट करून संध्याकाळी निघालो बेडी हनुमानाचं मंदिर बघायला। बेडी हनुमानाची कथा अशी आहे की जगन्नाथाने हनुमानांना सांगितलं की या समुद्रापासून पूर्ण जगन्नाथपुरीचं रक्षण तुला करायचं आहे, पण अधूनमधून हनुमान अयोध्येला पळून जायचे फक्त लाडू खाण्यासाठी। जगन्नाथांना जेव्हा हा प्रॉब्लेम लक्षात आला तेव्हा हनुमानांना त्यांनी इथेच चेन बांधून म्हणजेच बेडी बांधून कायमस्वरूपी ठेवून दिलं। तिथून आम्ही पुन्हा एकदा जगन्नाथ मंदिराच्या इथे गेलो आणि रथयात्रेसाठी वापरले जाणारे जे रथ आहेत ना ते पाहिले आणि तुम्ही इथे आल्यावर हे रथ नक्की पहा कारण की हे खूप जास्त सुंदर सजवलेले असतात। तुम्ही सगळ्यांनी जगन्नाथपुरीचं दर्शन केलंच असणार आहे। झालं असं होतं की जवळपास मेच्या शेवटी जूनच्या सुरुवातीला घरात विषय निघाला होता की जगन्नाथपुरीच्या दर्शनासाठी जायचं म्हणून, आणि काहीतरी कारणामुळे आमचं डिस्कशन मध्येच थांबून गेलं आणि तो प्लॅन कॅन्सल झाला। नंतर परत एक दिवस असंच परत आमच्यात विषय निघाला जवळपास 1 महिन्यानंतर की काय झालं, जगन्नाथपुरीचं आपण बोलत होतो आणि परत कॅन्सल झालं किंवा मध्येच तो विषय थांबून गेला आणि परत आम्ही चालू केलं आणि अशा प्रकारे आमचं फायनल झालं की आम्ही जगन्नाथपुरीला जाणार म्हणून। आणि मग प्लेनचे तिकीट्स आम्ही पटकन बुक करून घेतले। आम्हाला वाटलं की नंतर रेट्स हाय होतील, त्याच्यानंतर आम्ही बाकीच्या सगळ्या गोष्टी बुक करायला चालू केल्या एक। सो असा तो अचानक ठरलेला आमचा प्लॅन होता आणि असं वाटतं की जगन्नाथाने स्वतःहून त्यांच्या दर्शनासाठी आम्हाला बोलवून घेतलं म्हणूनच हा प्लॅन सक्सेसफुल झाला, नाहीतर मला असं वाटत नाही की इतक्या इझिली तो झाला असता। दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही जेव्हा जगन्नाथपुरीला जाणार होतो तेव्हा हॉटेल बुकिंग वगैरे हे करायचं आमचं चालू होतं। मग आम्ही एक हॉटेल बुक केलं जे तुम्ही बघितलं, मी व्हिडिओमध्ये टाकलं होतं ते श्री पुरुषोत्तम मठ म्हणून। सो आम्ही तिथे राहिलो पहिले आणि मग तिथून आम्ही दर्शनासाठी जाणार होतो आणि हॉटेलपासून आमचं दर्शनाचं जे म्हणजे टेम्पल जे होतं ते फक्त 1 किलोमीटरच्या डिस्टन्सवर होतं आणि तिथे रिक्षा वगैरे कंटिन्युअस चालू असतात, ई रिक्षा वगैरे। सो तिथून तुम्ही जाऊ शकता। आम्ही पण तसंच दर्शनाला गेलो होतो। सकाळी 9-9:30च्या दरम्यान आम्ही भुवनेश्वरला पोहोचलो आणि तिथून मग कॅब केली जगन्नाथपुरीसाठी। जगन्नाथपुरीला हॉटेलला चेक इन केलं आणि मग त्याच्यानंतर आम्ही तयारी वगैरे करून दर्शनासाठी गेलो। आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे सगळं बुक करताना आमच्या डोक्यात हे नव्हतं की ज्या दिवशी आम्ही दर्शन घेणार आहे बरोबर त्याच दिवशी कृष्ण जन्माष्टमी होती आणि तिथे गेल्यावर म्हणजे तिथे जाताना आमच्या डोक्यात आलं ते, मग समजलं की आपल्याला खूप जास्त गर्दी लागणार आहे आणि तसंच झालं। आम्ही 12:30ला रांगेत लागलो दर्शनासाठी
आणि खूप जास्त गर्दी पण होती, त्यामुळे आम्हाला जवळपास 3:30 वाजले दर्शन घेऊन बाहेर यायला. पण दर्शन खूप जास्त चांगलं झालं. थोडं गडबडीत झालं गर्दीमुळे, पण चांगलं झालं दर्शन. जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा ही तिघेही आम्हाला बघायला मिळाले. तिथे गेल्यावर तिथे काही पंडित वगैरे असतात जे तुम्हाला सांगतात, गुरुजी वगैरे असतात जे सांगतात की कशा प्रकारे त्या तिघांना बघायचं आहे. कारण की समोर थांबून ते तिघेही तुम्हाला दिसत नाहीत. एका कोपऱ्यातून तुम्हाला जगन्नाथ दिसतील, एका कोपऱ्यातून तुम्हाला बलभद्र दिसतील आणि समोरून तुम्हाला फक्त सुभद्रा दिसते. सो अशा प्रकारे तिथे थांबून तुम्हाला बघावं लागतं. जेव्हा पण तुम्ही तिथे जाल तेव्हा तिथे गुरुजी वगैरे असतील त्यांना विचारा की कसं बघायचं आहे आणि तसंच दर्शन घ्या. त्या प्रकारेच तुम्हाला तिघांचं दर्शन चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. दर्शन वगैरे घेऊन आल्यावर आम्ही तिथेच प्रसाद वगैरे घेतला आणि त्यानंतर मग मंदिराच्या बाहेर पडलो. मंदिराच्या बाहेर गेल्यावर मी मोबाईल वगैरे घेतले आणि तोपर्यंत आमच्याजवळ मोबाईल नव्हता, त्यामुळे माझं काहीच शूट करणं झालं नाही. मी मंदिराच्या बाहेरचा जो परिसर आहे तो तुमच्यासोबत शेअर केला, तुम्हाला दाखवलं कसं आहे ते जगन्नाथ मंदिर. 3:30 वाजता आम्ही बाहेर पडलो आणि खूप जास्त भूक लागली होती सगळ्यांना, त्याच्यामुळे आम्ही पटकन जवळच्याच रेस्टॉरंटमध्ये गेलो. आणि तिथली एक विशेष गोष्ट म्हणजे त्या दिवशी कृष्ण जन्माष्टमी होती, प्लस श्रावण महिना पण चालू होता. त्यामुळे तिथे कुठल्याही हॉटेलमध्ये तुम्ही गेले असते ना, प्युअर व्हेज रेस्टॉरंटमध्ये, तर तिथे विदाऊट कांदा आणि लसूण असं जेवण बनत होतं. म्हणजे इतकं प्युअर ते सगळं फॉलो करतात. आणि आम्ही तिथेच एका चांगल्या रेस्टॉरंटमध्ये जेवलो आणि त्याच्यानंतर मग आम्ही हॉटेलवर गेलो. आणि सगळ्यांना इतका कंटाळा आला होता की सगळ्यांनी मस्तपैकी रेस्ट घेतली. आणि आमचा असा प्लॅन होता की संध्याकाळी गोल्डन बीच बघायला जायचा, जो पुरीमधला फेमस बीच आहे, जिथे जी रेती वगैरे आहे ना ती खूप जास्त स्वच्छ आणि साफ आहे. प्लस जे समुद्र जो आहे तिथे तो खूप जास्त असा चांगला आहे असं म्हणतात, स्वच्छ म्हणाल तर. सो आम्हाला तिथे जायचं होतं, पण आम्ही इतके झोपलो सगळे की आमचं जाणंच झालं नाही. त्याच्यानंतर मग आमचं असं होतं की एक मंदिर होतं, ते म्हणजे बेडी हनुमानचं मंदिर. तिथे आम्ही दर्शनासाठी गेलो. मग ते झाल्यावर पूर्ण रात्र झाली. मग त्याच्यानंतर आम्हाला थोडी शॉपिंग वगैरे पण करायची होती, ते पण काही आमच्याकडून झालं नाही. पटकन मग तिथे जेवण वगैरे केलं आम्ही आणि त्याच्यानंतर मग रूमवर आलो. आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला खूप लवकर उठायचं होतं निघण्यासाठी, त्याच्यामुळे मग आम्ही पटकन झोपून गेलो. सो हे शूट पण मी आता खूप जास्त लेट करतेय तुमच्यासाठी, कारण की तो व्हिडिओ असा मध्येच एंड झाला, असं काही त्याला आउट्रो नव्हता त्या व्हिडिओचा. त्याच्यामुळे मग मी म्हटलं की तुम्हाला क्लिअर असा पिक्चर द्यावा. सो तुम्हाला जर तिथे जाण्यासाठी प्लॅन करायचा असेल ना, तर या सगळ्या गोष्टी नक्की फॉलो करा. जर तुम्ही कसं जाणार आहे, तुम्ही फ्लाईटने जाणार आहे का तुम्ही ट्रेनने जाणार आहे, ह्या 2 गोष्टी पहिले फिक्स करून घ्या. फ्लाईट एकच गोष्ट तुम्हाला प्रोव्हाइड करते, ती म्हणजे कमी वेळात तुम्ही पोहोचून जाता. आणि दुसरी गोष्ट, ट्रेन जी आहे ती जवळपास 24 ते 36 तास काहीतरी घेते, ज्या ट्रेन असतील त्या. आणि त्याच्यानंतर तुम्ही एकतर डायरेक्ट तुम्ही जगन्नाथपुरीला जाऊ शकता किंवा भुवनेश्वर टू पुरी. जर फ्लाईटने जाल तर भुवनेश्वरला तुम्हाला कंपल्सरी तिथेच थांबावं लागेल आणि तिथून पुरीला जावं लागेल. ट्रेन ज्या आहेत त्या पुरीला डायरेक्ट पोहोचतात. तिथे तुम्ही मठ वगैरे करू शकता, खूप छान तिथे भक्त निवास वगैरे आहेत, तिथे तुम्ही राहण्याची सोय करू शकता तुमची. आणि त्यानंतर ट्रान्सपोर्टचा काहीच प्रॉब्लेम नाहीये, तिथे सगळी ई रिक्षा वगैरे आहे, जिथून तुम्ही कंटिन्युअस ट्रॅव्हल करू शकता इकडे तिकडे. मंदिराच्या जवळपास रथ वगैरे आहेत, या तिघांचे ते रथ आम्ही बघितले. तिथे एक पूर्ण ग्रँड रोड आहे, जिथे तुम्ही शॉपिंग वगैरे करू शकता, जिथे मस्त एकदम सगळे स्टॉल वगैरे असतात आणि तिथे तुम्ही फिरू शकता. चांगल्या प्रकारे त्यांनी पुरीला मेंटेन केलं आहे. मंदिराचा परिसर खूप छान आणि स्वच्छ आहे. सो तिथे खूप रात्रीपर्यंत वगैरे सगळे जे भक्त वगैरे असतात ते तिथे असतात, झोपलेले असतात, बसलेले असतात. आणि तुम्ही बघितलं असेल तर आम्ही रात्री पण मंदिराच्या जवळ गेलो होतो. आमचा असा प्लॅन होता की रात्री 11-11:30च्या दरम्यान एकदा दर्शन घ्यायचं, कारण की त्यावेळी गर्दी कमी असते. पण जेव्हा आम्ही तिथे जाऊन बघितलं तेव्हा खूप जास्त गर्दी होती तिथे. खूप लोक अजून पण दर्शन घेत होती जवळपास 11 नंतर. त्याच्यामुळे मग आम्ही परत तो प्लॅन कॅन्सल केला आणि म्हटलं की दुसऱ्या दिवशी आम्ही परत दर्शन घेऊ म्हणून. तिथे एक अशी गोष्ट आहे की मंदिर जे आहे ते रात्री 2 वाजता बंद होतं. म्हणजे तिथली लोक असं म्हणतात की 2 वाजता भगवान जो है वो सोते, देव जे आहेत ते 2 वाजता झोपतात. आणि ते चेष्टेत असं म्हणतात की जे पंडित लोक किंवा पुजारी लोक आहेत ते परत 4 वाजता मंदिर उघडतात, म्हणजे 4 वाजता परत देवांना ते उठवतात. सो देवांची झोप चांगल्या प्रकारे होत नाही असं ते चेष्टेत म्हणत असतात. तिथले लोक जे आहेत ते देवांना चांगल्या प्रकारे झोपायला नाही मिळत, कारण की दर्शनच इतक्या वेळपर्यंत चालतं. लोक भक्तिभावाने दर्शन घ्यायला जातात, त्याच्यामुळे भरपूर उशीरपर्यंत मंदिर चालू असतं. आणि मग त्याच्यानंतर मंदिर हे बंद वगैरे करतात. सकाळी तुम्ही 5 वाजता 4:30-5 वाजता वगैरे तुम्ही दर्शनासाठी जाऊ शकता आणि त्यावेळी अजिबात पण गर्दी नसते. तुम्ही तिथे जाऊन दर्शन
आरामशीर घेऊ शकता। जगन्नाथपुरीला जायच्या आधी आम्ही थोड्याफार गोष्टी बघून गेलो होतो, वाचून गेलो होतो आणि आम्हाला तिथे जाऊन त्या गोष्टी बघायच्या होत्या। त्यातली पहिली गोष्ट म्हणजे जगन्नाथपुरीच्या मंदिरावरचा जो झेंडा आहे तो नेहमी हवेच्या उलट्या दिशेमध्ये वाहतो असं म्हणतात आणि मी असं व्हिडिओमध्ये पण बघितलं आहे आणि तिथे गेल्यावर आम्हाला 2 ते 3 वेळा ते ऑब्झर्व झालं। आपल्या लेवलचे जे काही झेंडे आहेत ते जर एका डिरेक्शनमध्ये वाहत असतील ना तर मंदिरावरचा झेंडा नेहमी त्याच्या अपोजिट डिरेक्शनमध्ये वाहताना आम्हाला दिसला। दुसरी गोष्ट म्हणजे किचनमध्ये शिजवला जाणारा जो प्रसाद आहे तो मडक्यांमध्ये शिजवला जातो आणि एकावर एक असे 7 हंडे तिथे रचले जातात आणि तिथल्या सगळ्यात वरच्या हंड्यामधला प्रसाद सगळ्यात पहिले शिजतो। ऍक्च्युली आपण असा विचार करतो की सगळ्यात खालच्या हंड्यातला पहिले शिजला पाहिजे कारण की आपण इंधन प्रोव्हाइड करतो, तर तसं नाहीये। सगळ्यात वरचा जो मडका आहे त्याच्यातलं अन्न पहिले शिजलं जातं। तिसरी गोष्ट म्हणजे मंदिराच्या वरती आजपर्यंत कोणताही पक्षी किंवा एरोप्लेन किंवा फ्लाईट जे आपण म्हणतो ती डायरेक्ट उडताना वगैरे अशी कोणी बघितली नाहीये असं म्हणतात। चौथी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही मंदिराच्या अवतीभोवती असता, मंदिराच्या आत एंटर करायच्या आधी जेव्हा तुम्ही लाईनमध्ये वगैरे असता ना तेव्हा तुम्हाला समुद्राचा आवाज चांगल्या प्रकारे येतो, लाटांचा आवाज खूप चांगल्या प्रकारे मोठ्याने ऐकू येतो। ज्या क्षणी तुम्ही मंदिराच्या आत एंटर करता त्या क्षणी त्या लाटांचा जो आवाज आहे ना तो बंद होतो। तिथे अजिबात लाटांचा आवाज ऐकू येत नाही, म्हणजे मंदिराच्या बाहेर आल्यावर तुम्हाला ऐकू येतो पण मंदिराच्या आत तसं ऐकू येत नाही। सो अशा काही गोष्टी तिथे आहेत। आता प्रत्येकाच्या मानण्यावर या गोष्टी आहेत, कोणाला या खऱ्या वाटू शकतात, कोणाला नाही वाटू शकतात, कोण किती विश्वास ठेवतो त्याच्यावर आहे, शेवटी प्रत्येकाच्या विश्वासाचा भाग आहे तो। पण आम्हाला या गोष्टी बऱ्यापैकी ऑब्झर्व झाल्या तिथे गेल्यावर आणि आम्हाला त्या पटल्या पण। सो तुम्ही जेव्हा तिथे जाल तेव्हा काही गोष्टी अशा बघून जाल आणि तिथे जाऊन नक्की ऑब्झर्व कराल। आय होप की आजचा पण हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल आणि या व्लॉग मधला तुमचा सगळ्यात आवडता भाग कोणता होता हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या सगळ्यांचं दर्शन झालं का ते पण मला कमेंटमध्ये सांगा। या ट्रिपचा पुढचा भाग लवकरच येणार आहे, सो व्हिडिओ असेच बघत राहा। भेटू पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय।